देण्यासाठी सन्माननीय आदरणीय हरिकेश सिंग यांना विनंती करेन आपण या. त्याचबरोबर निखिलेश दादांना देखील विनंती करतो की आपण देखील या. आपल्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊयात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वर्गीय संतोष शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय शांतारामजी भोईर आणि आदरणीय शाहीनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देत आहोत. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं आणि हे मॅन ऑफ द मॅच घेताना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. निखिलेश दादा असतील, हरिकेश दादा असतील आमचे, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सन्मानित केले जाते आणि लगेचच जाऊया माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्ती 2 हात करताना शंभूनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक विन झाला. इथे मात्र टीम अर्थातच बोरपाडा संघ नाणेफेक इथे मात्र विन झाला आणि निर्णय स्वीकारलाय त्यांनी. मात्र क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित करतायत फलंदाजी करण्याकरिता. इथे मात्र शंभूनगर संघाला फलंदाजीसाठी पाहूयात काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्याकरिता कुठला संघ इथे मात्र दखल मारताना पाहायला मिळेल. आमचे परम मित्र देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे एक खंदे पिलर युवराजजी भगत इथे उपस्थित होतात. वेलकम युवराजजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील यावेळेस आपण मात्र पाहता पहिला चेंडू फेकी झाली आहे प्रॉपरली. तिथे मात्र कलेक्शन थोडंसं बिघडलं गेलंय. धाव घेण्याची आहे संधी आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होताना आपण पाहत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचताय दोन्ही अंकावर. धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार होतोय सुशील. पुनश्च एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ओहो, वेगवान चेंडू आणि तितक्याच बोटामधील जादू दर्शवणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. डेड बॉलचा इशारा पंच इथे मात्र दर्शवत आहेत आणि कृत चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये जसा आलाय तसा फेकून दिलाय. आदरणीय सन्माननीय निलेश गुरु साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. इथं म्हणावं लागेल देखती है दुनिया दिखाने वाला चाहिए आणि क्लास आयोजन इथून मात्र जय बजरंग स्पोर्ट्सवाल्यांनी दाखवलंय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही. धावफलक एकेरी धावेने वधारताना जाऊन पोहोचताना आपण पाहताय 7 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत 4. धावसंख्या 7 या अंकावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही बाकी राहतोय. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय, उडवला गेलाय. माननीय सन्माननीय निलेशजी साबळे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा पॉवरफुल स्ट्रोक षटकार. चला लाईनमॅन जे चेंडू बाहेर जात आहेत ते आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचे. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला.
पॉवरफुल स्ट्रोक पाहिलाय आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचताना 13 या अंकावर धावफलक. येस क्या बात आहे. षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल स्विच हिट व्हेरिएशन. क्या बात आहे. यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ही पॉवरफुल देखना लाजवाब स्ट्रोक. षटकार 6. अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग शंभूनगर संघाकडून पाहायला मिळाले. वॉर्मअप करा तदनंतर द्वितीय षटक हाताळण्याकरिता यश तांदळेला इथून मात्र आणले गेले. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये 19 धावा जर पहिल्या षटकामध्ये कन्वर्ट होत असतील तर स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे आणि सध्या तरी तेच यश स्वीकारत असताना पहिलाच बॉल यावेळेस उडवल्या गेलाय. दिली गेली आहे दिशा. निघून जातोय चेंडू. 1 बाउन्स क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. सुरुवात केली गेली आहे. यश तांदळेच्या पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळालाय. धावफलक चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 23 या अंकावर धावफलक. झपाट्यानं धावसंख्या चा जो आलेख आहे तो अगदी वरचढ करताना इथून मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं मोठ्या फटक्यांना पसंती देताना पाहायला मिळतात. पोलिसची मार द्यायला सुरुवात केली गेली आहे यावेळेस बोरपाडा संघाच्या गोलंदाजांवर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. यश. पुढचा बॉल सरळ बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. सेफ झोन ज्याला म्हटलं जातं त्या सेफ झोनमधून फटका कन्वर्ट झाला. आपण पाहताय कलेक्शन बिघडलं गेलं. आधीच खूप सारे मोठे फटके कन्वर्ट झालेत आणि त्यामध्ये कलेक्शनचा बिघाड जिथे जिथे होती मात्र 1 धाव तिथे मात्र देऊन बसले 2 धावा. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय 25 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. यश तांदळे पुन्हा एकदा. पुढचा बॉल खेचून मारलं या चेंडूला. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. ज्या पद्धतीनं धावसंख्येची गाडी पळवायला सुरुवात केली गेली होती सध्या तरी त्याला रोख लावताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. रील क्रिएटर या गावचे हेमंत शेट्टी ते उपस्थित होतात. वेलकम हेमंत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. यश तांदळे इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. तोपर्यंत धावा किती मिळतील तर 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होतील. यस 2 धावा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्यात. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचताना 28 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथून मात्र यश तांदळे पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत त्याच्या भात्यातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विच हिट. इथून मात्र आपल्याला
कदाचित पाहायला मिळाला असता, कलेक्ट झाला असता चेंडू तर पण हुशारीनं चेंडू डिलिव्हर केला गेला. विरोधा फेक डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आणि धाव फलक जाऊन पोहोचताना स्थिरावताना 28-28 या अंकावर. ओहो भिरकावलंय यावेळेस समी हेलिकॉप्टर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब स्टँडला सलामी देत. हाही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोक डाला षटकार. हा संदेश इथून मात्र आपण या स्पर्धेच्या मार्फती देऊयात. नुकताच ज्यांचं गीत आपण इथून मात्र ऐकलं, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिप्पणी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निलेश दादा गुरव, असंख्य असंख्य तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व, असंख्य तरुणांना एकत्रित करणारे व्यक्तिमत्व आदरणीय निलेशजी गुरव साहेबांचं गीत आपण ऐकतोय. यश डोंगरेला आणले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पॉवरफुल. जर कलेक्ट असता तर कदाचित हाही चेंडू तितकासा पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. तितक्याच चाणक्य नीतीनं चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला गेला. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल याही वेळेस फसवलं गेलंय. आमच्या इथून तरी पाण्यात यष्ट्यांच्या वरून डिलिव्हर चेंडू झाला असं पाहायला मिळालं, पण पंच आहेत त्या जागेवरून पाहणं खूप डिटेलिंग पाहणं तिथून असतं. त्यामुळे वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. धावत संख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना 35-35 या अंकावर धावफलक. सिंगल इथून मात्र मी इथे धावा संख्या सिंगलनं 36-36. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. या तिसऱ्या षटकातील महत्वाचं षटक आहे. यश डोंगरेवर जिम्मेदारी सध्या तरी सोपवत आहेत. चला थोडंसं घाई करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेलं. पाहिलाय धावसंख्या 41 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. चला थोडंसं घाई करा बोरपाडाकर. नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे तुम्हाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. यश षटकातील पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचायला उशीर होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होणार नाही आहेत. गुणेश पाटील यांचा हात आकाशाच्या दिशेने. विकेट सोबत रनआउटची विकेट मिळते. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या असलेला. चला चेंडू पाठवून द्या मैदानाच्या बाहेर गेलेला. तेजसजी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लाईनमॅन मॅनेजर तेजसजी थोडंसं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपण रनआउटची विकेट मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक दर्शवत आहेत 4 चेंडूचा खेळ संपलाय.
तयार. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुली 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. असं वाटलं कदाचित रनआउटची विकेट जाते की काय, पण पोहोचलाय सेफ झोनमध्ये. 2 धावा मिळतील. धावत संख्या 44. गोलंदाज तयार. पहा, घुसून मारणा करण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपात मिळणारी 1 धाव. राजेंद्र बजागे सरांचा इशारा इथे मात्र पोहोचलाय. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या वन्स अगेन रो हिटमॅच शर्माचा जर्सी क्रमांक 45 या अंकावर ब्ल्यू आर्मी. क्या बात आहे. अजूनही जे शंभूनगर संघाचे अतिरिक्त खेळाडू आहेत, रोहित शर्माचे कट्टर फॅन आहेत, आमच्यापर्यंत तेही माहिती पोहोचवत आहेत. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपले. धावा संख्या 45 या अंकावर. वेलकम हिमंत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. रील्स ज्या आपण पाहताय जय बजरंगच्या आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला, त्या सर्व काही त्यांच्या बोटांच्या जादूने शक्य होतं. गोलंदाज रोहनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता अंतिम षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. दिली गेली दिशा. फटका फसलाय की काय? फसलाच होता. जेल ड्रॉप होतोय. सोप्पा जेल होता. कदाचित कॅप्टन स्वतः यश तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर यशकडून ही चुकी होणं. 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 47-47. 47 या अंकावर धावफलक स्थिरावताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज रोहन तयार. हलक्या हातानं दिशा दर्शवली जातीये. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. चित्र सध्या तरी ते स्पष्ट होताना मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 48. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. चला, कानमंत्रची कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण नको आहे. कुठल्याही प्रकारची आपापसात चर्चा इथून मात्र नको आहे. गोलंदाज रोहन तयार. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. पुन्हा एकदा एकेरी धावेची भर होताना पाहायला मिळते. आत्तापर्यंत ऑफिशियल चेंडू डिलिव्हर झालेत. आम्ही पोचू तुमच्यापर्यंत. यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. उभं ठेवलं गेलंय तब्बल या 2 चेंडूंवर. गोलंदाज रोहन. बाउंड्री लाईनच्या दिशेनं धाव घेणारा चौकार पाहायला मिळतोय आणि षटक सुद्धा इथून मात्र संपेल. क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या चौकाराच्या बढतीने धावा संख्या 53. विजयाकरिता क्षमस्व, थोडस गुणलेखकाकडून चुकी घडते आणि तेही माणूस आहेत. चुकी होत असते. चुकीचा स्वीकार करणं गरजेचं आहे आणि आपण पाहू शकता गोलंदाज तयार.
बाईक स्वरूपात आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 विजयाकरिता 55 धावसंख्येची आवश्यकता. ते 10,000 रुपयाचं आणि सन्मान्य आदरणीय संजयजी दळवी साहेबांच्या संयोजनाने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे अगदी थोड्याच दिवसामध्ये. आणि ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल, फक्त नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपल्या विभागामध्ये, आणि ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता प्रज्वल दळवी सोबत. आणि आपल्या असोसिएशनने देखील मान्यता दिली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला असोसिएशनचे जे कोणते संघ खेळत असतील ते खेळू शकतील. चला ऑनगोईंग मॅचकडे आपण वळतोय. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केलाय, पाठीमागे सरळ चेंडूला पाठवलं जात आहे, पण यावेळेस कुठेतरी नशिबाची साथ देखील मिळाली आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती बनवल्या गेल्या 2. या आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारचा दुसरा चित्र घडला. या आधी देखील सकाळच्या सत्रामध्ये चित्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आउटफील्डमध्ये अडलं होतं चेंडू आणि कदाचित 12वा खेळाडू असंच म्हणावं लागेल मैदानामध्ये जे अडथळे, जो व्यथा निर्माण झाला त्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 पाहायला मिळत. टार्गेटचा जर विचार केला तर फळकावरती धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 55.
54 धावा फळकावरती खूप चांगली बॅटिंग सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाची पाहायला मिळाली, ज्यामध्ये बॅटिंगचा जर विचार केला तर 3 टॉप ऑर्डरचे बॅटर्स यूज केले, ज्यामध्ये अजय प्रमोद आणि त्याच्या समवेत शरद ही जोडी पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजीची जिम्मेदारी हाताळताना महेंद्रला पाहतं गोलंदाजी करताना. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली, तदनंतर पाठीमागे लॉंग स्टॉपला आता चेंडू वेगाने धावतोय आणि त्याच्या पाठीमागे चेस डाऊन करायला क्षेत्ररक्षक अडवतील हे प्रयत्न पहा, हे शर्तीचे प्रयत्न आहेत. पण तिकडनं आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला की चौकार आहे. पाय जो आहे तो नेटला लागला, ग्रिल्सला लागला आणि त्याच्यामुळे की काय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत देखील पोहोचलाय. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढलात, त्यामध्ये स्टुडंट 6 आकड्यावरती. धन्यवाद प्रेक्षकांना, कारण की खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आमच्या पंचांची नजर ही सीमारेषेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते प्रेक्षक आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतात, म्हणजे एक अतिरिक्त पंचांची भूमिका ते देखील निभावतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या आयोजन मंडळाकडनं तुमचं धन्यवाद. मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा. 6 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 ऑप्समच्या बाहेर हवेमध्ये उंची आणि त्यानंतर शॉट मिड ऑफला एक सुंदर झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला बसताना फलंदाज माघारी परततात. जय बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग. ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती या स्पर्धेची चर्चा चालू आहे किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती या स्पर्धेचे अनेक साऱ्या व्हिडिओज रील्सच्या माध्यमातून आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने मी म्हणेन की एक नंबरची स्पर्धा. कारण की या विभागामध्ये या असोसिएशनमध्ये अशा फॉर्मॅटची स्पर्धा आणणं किंवा असं दैदिप्यमान आयोजन करणं कदाचित हे अशक्य, आणि हे अनेक वर्षांपासून पाहतो. आणि ही स्पर्धा फक्त आणि फक्त स्पर्धेपुरती नाही आहे. या स्पर्धेमध्ये येणारा प्रत्येक प्रेक्षक जेव्हा मैदानात येतो त्याचं फक्त एकच म्हणणं असतं की आयोजन असावं तर कसं, तर आयोजन असावं तर जय बजरंग शिलार सारखं असावं. अफलातून आयोजन पाहायला मिळते आणि दर्जेदार मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाल्या त्या स्पर्धेमध्ये. 1 विकेट गमावला गेला. 10 आकड्यावरती धावसंख्या आहे 6. अपसमच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, थोडीशी मिसफील्ड घडते. 1 धाव तर बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग नाही, तत्परतेने थांबवलंय, कारण की ठाऊक होतं की दुसरी धाव जर बनवायची असेल तर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि मग रनआउटची विकेट देखील जाऊ शकते. त्यामुळे एका धावेवरती थांबवलं गेलं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. खरं तर बघायला गेलं तर टीम NR बोरपाडा बी संघाची बॅटिंग ऑर्डर किंवा बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे या धावा किंवा ही मॅच एक रंगणार मॅच आहे. ऑप्समच्या बाहेर खेळायचा प्रयत्न केला, पण पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा की दूर होता, व्हाईट लाईनला अगदी जवळ चेंडू निघून गेला आणि त्याच दरम्यान वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली गेली 8 या आकड्यावरती. आमच्या सोबत हेमंत दादा देखील जॉईन झालेत, ज्याने या स्पर्धेमध्ये ज्या रील्सच्या माध्यमातून व्हिडिओ पाहायला मिळतात. ऑफिशियल पेज इथे जर बघितलं तर अपील देखील आहे. जय बजरंग शेलार या ऑफिशियल पेजवरती तुम्ही जाऊन त्या व्हिडिओ पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेच्या व्हिडिओ बनवल्या गेल्या. सगळ्या फ्लेक्सेक, सगळा आमचा कॉमेंट्री बॉक्स असेल, या स्टेज असेल, सगळं कव्हर केलं आणि व्हिडिओ इतक्या चांगल्या बनवल्यात. आणि त्यानंतर एडिटिंगची जिम्मेदारी बघा, टेक्नॉलॉजी वाढत गेली आहे, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही फार पुढे गेलेत, पण त्या टेक्नॉलॉजीचा प्रॉपर वापर करून मग एक चांगलं दृश्य दाखवण्याचं काम आमच्या हेमंत दादाने केलं आहे. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ पाहायची असेल तर जय बजरंगच्या ऑफिशियल पेजवरती इंस्टाग्रामवर सर्च करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. बोला तयार. थोडंसं फंबलिंग आली, अडथळे व्यर्थ निर्माण झाले आणि त्याच दरम्यान डेड बॉलची घोषणा आमच्या पंचांच्या माध्यमातून राजेंद्र बजागे सरांना पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल गोलंदाजीची. षटक क्रमांक पहिला चालू आहे महेंद्र आणि धावा फळकावरती 9. यावेळेस काय घडतंय, पंचांचा इशारा की बॅटची एज लागली आहे आणि त्यानंतर फलंदाज माघारी परतेल. धक्का क्रमांक 2
मैदानाच्या बाहेर. एज नव्हे तर लेग बिफोर विकेटची अपील होती आणि मग फलंदाज बाद झालाय. चला पंचांसोबत आर्ग्युमेंट करू नका. चेक केलंय. तर मान चालू राहतो बंद केल्यावर. हॅलो हॅलो चेक. धाबा फळकावरती आहे टोटल 9 आणि आकड्यावरती लागणारा दुसरा क्रमांकाचा धक्का जिथे यश डोंगरे लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळाली आणि त्वरित नीरज दाखल झाला आहे जो प्रमुख खेळाडू आहे या संघाचा. चांगली मॅच रंगत चालली आहे. 9 धावा फळकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि दुसऱ्या षटकाची आता सुरुवात पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि त्यानंतर अजून एक विकेट मिळताना अजून एक फलंदाज माघारी परततोय. हा तिसरा धक्का. स्टँड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं एक दिग्गज व्यक्तिमत्व, भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांचं अगदी काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यांना विनंती असेल एंट्री पॉईंटला ज्या बाईक्स लावल्या असतील, ज्या कोणाच्या बाईक असतील त्या कृपया करून आपण बाजूला घ्यायच्या आहेत. धन्यवाद. ओटी कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तेजस. सन्माननीय आदरणीय निलेशजी गुरव साहेब यांचं इथे थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. कव्वाडगावचे गोड व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच कव्वाडगाव. मॅचकडे वळतोय आपण. खेळायचा प्रयत्न केला पण लेगस्टंपला सोडून गेला चेंडू आणि त्यानंतर पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावा फळकावरती जोडला गेला 10 आकड्यावरती. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला गेला. पाठलाग करतायत. टोटल 55 धाव्यांचा 54 धावा प्रथमतः बॅटिंग करताना 3 टॉप ऑर्डरच्या बॅटर्सने बनवली आणि 55 धावांचं आव्हान दिलं होतं आणि ते पार करताना 3 विकेट गमावताना धावा फळकावरती 10 आहेत. खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका येईल की काय. क्षेत्ररक्षक आता अडवण्याच्या प्रयत्नात तिकडेच पोहोचतोय पण निघून जातो चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारा करिता 4 धावा. चौदा धावा फळकावरती जोडला गेला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना दुसरं. पहिला चेंडूवरती विकेट आला, मग वाईड चेंडू आला आणि त्यानंतर चौकार आला. म्हणजे एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. लवफुल टॉस होता लेग स्टंपवर. कदाचित शफल झाले नसते तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण आता पंचांचा इशारा आला की वाईड चेंडू अतिरिक्त धाव मिळते आणि 15 धाव्यांवरती धावसंख्या, धाव्यांची दिंडी जी आहे ती 15 पर्यंत पोहोचली. 55चा पाठलाग सध्या 55चा रनचेस चालू आहे सध्या मैदानामध्ये. एनआर बोरपाडा संघ आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न आहे. मोठा फटका येऊ शकतो आणि पंचांचा इशारा तिकडे. समाजसेवक भला भिवंडीवाला समाजसेवक भला
गेला षटक क्रमांक दुसरं चालू असताना या षटकामध्ये 2 वाईड पाहिल्यात आणि 2 चौकार आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरी आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 3 आणि धावा. वाईड चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. वाईड लाईनच्या खूप जास्त बाहेर होता यावेळेस, त्यामुळे पंचांना कोणत्याच प्रकारचे अडथळे देखील आले नाही आणि वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 20 पहिल्या षटकामध्ये 9 धावा होता. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवला होता संकेतने, पण 11 धावा देखील खर्च केल्यात. त्यामुळे चर्चेची बाब राहील हा षटक जो बेनिफिशियर ठरलाय टीम NR बोरपाडा बी संघाला. सन्मान्य आदरणीय गजाननजी भोईर साहेब आणि सन्मान्य आदरणीय तुकारामजी वारगडे साहेब यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण शाही सन्मानाने व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय गजाननजी भोईर साहेब यांनी सन्मान्य आदरणीय तुकारामजी वारगडे साहेब यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम. जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं स्वागत आहे. धावा 26, फळकावरती 26. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. संकेत आहेत गोलंदाजीवरती थोडेसे महागडे राहिले. संकेत पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन देखील त्यांच्या विपक्षामध्ये धावा आल्यात आणि आतापर्यंत संकेतने टोटल 7 चेंडू हाताळले, ज्यामध्ये फेअर डिलिव्हरीचा जर विचार केला तर 4 फेअर डिलिव्हरीज आहेत. म्हणजे अजून देखील हा षटक कंप्लीट करायला 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, खूप जास्त एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्यात आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती 27 आकड्यावरती जोडला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा खर्च केल्या त्या कुठेतरी महागड्या ठरवू शकतील टीम सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप मध्ये चेंडू सरळ. सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला धडक देणारा, त्यांना सलामी देणारा हा धमाका, हा षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला 33 आकड्यावरती सावरल्या 2 फलंदाजांनी. आता मैदानामध्ये पूर्णपणे मॅचची परिस्थिती पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, पण यावेळी छेडकाने केली आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. ब्रेक थ्रू मिळतोय, विकेट आलाय. विकेटने सुरुवात केलेल्या षटकाची आणि विकेटने समाप्ती देखील या षटकाची करताना आपण पाहतोय. लेग बिग फोर विकेटने सुरुवात आणि बॅटची एजने फलंदाज बाद हो झालाय. आयोजन दमदार. नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल होताना आपण पाहतोय यश तांदळेला पाहतोय. बॉलिंग वरती यशची जिम्मेदारी जेव्हा आली होती, यशच्या विपक्षामध्ये टोटल 15 धावा अंकित केलेल्या, ज्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 2 डबल, 1 सिंगल. विकेट लेस होते यश. अदरवाईज यशची गोलंदाजी आज संपूर्ण दिवसामध्ये चांगली आहे. एकदा बॉलिंग लाईनअप वरती आपण जाऊयात जिथे NR बोरपाडा संघ गोलंदाजी करत होतं. पहिलं षटक बघा सुशीलने हाताळलं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये यश तांदळे आणलं, त्याने 15 धावा खर्च केल्या. यश डोंगरे तिसऱ्या षटकामध्ये तिथे 12 धावा आणि त्यानंतर रोहनने शेवटच्या अंतिम षटकामध्ये 9. म्हणजे गोलंदाजीची जिम्मेदारी पाहिली तर डिसेंडिंग ऑर्डर दिसली, उतरता क्रम दिसला आपल्याला. म्हणजे जे इमारती आहेत ते पहिली मोठी मग छोटी होत गेल्या आणि त्याच्या मदतीने आतापर्यंत धावा फळकावरती 55 आहे आणि ते पार करताना धावा फळकावरती 33 पाहायला मिळत आहेत. जिथे षटक क्रमांक सुरुवात केली जाईल आता तिसऱ्याची,
रोहित आहेत गोलंदाजीवरती तिसरं शतक घेऊन. पुन्हा एकदा फंबलिंग. एकदा इक्वेशन कडे आपण नजर टाकूयात. 12 चेंडूमध्ये धावा फलकावरती बनवल्या 33 म्हणजे 12 चेंडू आणि आता इथून विजयासाठी 22 धावांची गरज आहे. ऑन साइडला मोठा फटका येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघून जाईल चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार. बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे. थँक्यू डीजे दरम्यान सन्माननीय गजाननजी भोईर साहेब आणि सन्माननीय तुकारामजी वारगडे साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये. आपण या व्यासपीठावरनं येऊन या स्पर्धेची आणि या मॅचची शोभा वाढवायची. पुन्हा एकदा दूरवरनं खेचायचा प्रयत्न केलेला पण यावेळेस पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये हे दृश्य दिसत आलं. एकतर वाईड एकतर मोठा फटका हे चित्र पाहत आलोय आपण. जय वाघोबा लाभ संघ आता वाट पाहते कोणता संघ प्रतीक्षेमध्ये येणार आहे आणि दोन्ही संघांचा खेळ अगदी जवळनं पाहते. बघा एखादा संघ आपल्या विपक्षामध्ये खेळणार आहे त्याच्यावरती प्रेडिक्शन लावणं किंवा त्यांच्यावरती अभ्यास करणं फार गरजेचं. उंची आहे, झेल टिपली जातीय आणि महत्वाचा फलंदाज इथून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नीरज. मैदानामध्ये देखील मास्टर माइंड राहावं लागतं कारण की जर बघितलं गेलं तर तुमच्याकडे टॉप कितीही बॅटिंग स्ट्रॉंग असली तरी पण तुम्ही धावांच्या पाठीमागे ज्या आकडा आहे त्या आकडाच्या पाठीमागे कशा प्रकारे चालता हे कॅल्क्युलेशन हे मास्टर माइंड डोक्यामध्ये चालवावं लागतं एखाद्या बॅटरला. फक्त मोठे फटके मारून नव्हे तर मग एखादा विकेट पडल्यानंतर मॅचची परिस्थिती देखील बदलत असते. हे कॅल्क्युलेशन मधामध्ये ठेवून आपण जशी पार्टनरशिप पुढे घेऊन जातो. आणि आता सध्या म्हणेन की एनआर बोरपाडा संघाची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे पण टोटल विकेटचा जर विचार केला तर टोटल 5 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. त्यामुळे आता इक्वेशन जे आहे ते जवळ आहे पण मिडल ऑर्डर्सवरती दबाव देखील आहे कारण की जे बॅटर्स वेगाने धावा बनवू शकत होते ते सगळे परतले गेलेत आणि यश तांदळे आणि सुशीलची जोडी मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय. त्यामुळे थोडासा दबाव असेल कारण की आता इथून यश तांदळेचा विचार केला तर प्रामुख्याने यश तांदळे गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून संघामध्ये प्रमुख आहे आणि सुशील एक प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बॅटिंगला थोडीशी का होईना पण आता इथून वीक दिसेल तुम्हाला. लॉफ करायचा प्रयत्न केला ऑन साइडला तदनंतर थोडीशी मिसफील्ड घडते आणि त्याच्या जोरावरती दुसऱ्या धावेची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल होऊ शकेल. तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग केली आणि आता यावेळेस तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. बघा एक चुकी किती महागडी ठरते नाही दृश्य मैदानात दिसलं या चेंडूवरती. जिथे एक धाव होती मिसफील्ड झाली. बघा ज्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये ललित आपण असतो ना त्यावेळेस आपल्या हातामध्ये चेंडू येतात तिथले 2 ते 3 सेकंद येत नाही फार महत्वाचे आहेत. त्या 2-3 सेकंदामध्ये चेंडू हातातून निसटला ना जरी तरी पण दुसरी धाव होते. त्यामुळे एक सेकंदाची किंमत या क्रिकेटच्या विश्व आपल्याला शिकवतो. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं फक्त बारकाईने जर पाहिलं आणि शिकण्यासारखी गोष्ट घेतली तर. बोला तयार रोहित. ओलोवा फुल टॉस होता ऑप्शनच्या बाहेर आणि तदनंतर या श्रीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील टोटल 5 म्हणजेच आता 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 7-12 7 चेंडू 12 धावा 7-12ची लढाई आपण मैदानामध्ये पाहतोय. आणखी एक चांगला बॉल हाताळलाय आणि त्यानंतर स्टॉप देखील केलं गेलंय. आणि आज हीच गोष्ट मी म्हटलं होतं की एनआर बोरपाडा संघाचे टॉप ऑर्डरचे बॅटर मिडल ऑर्डरचे जे स्ट्रॉंग बॅटर होते ते परतलेत मैदानाच्या मागे. त्यामुळे जिम्मेदारी सध्या गोलंदाजांवरती आहे आणि जे चित्र दिसतं ते गोलंदाज आहेत प्रामुख्याने. पण असं नाहीये की ते गोलंदाजच आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की 11चे 11 खेळाडू कधीही चित्र बदलू शकतात आणि हे ग्रामीण टेनिस क्रिकेटने अनेकदा दाखवलंय.
त्यामुळे आता इथून यश तांदळे आणि सुशील मॅचला कलाटणी देईल का? कारण की 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धाब्यांचं इक्वेशन बाकी राहिले. इथे माझं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय पंकजजी पवार साहेब इथे उपस्थित होत आहेत. सकाळच्या सत्रामध्येही ज्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती इथे आपल्याला लाभली आणि या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय पंकज भाऊ पवार आपलं या संध्याकाळच्या सत्रामध्येही मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि आमच्या टेक्निकल सर्व्हरकडनं आमच्यापर्यंत मेसेज देखील पोहोचते, जे प्रिन्स मूवीज लाईव्ह विषय त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवला गेला की बघा असे चित्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बदलवलं आहे. झहीर खानने देखील अनेकदा असे चित्र, पण प्रामुख्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडनं असं चित्र बदलवण्याचं काम जे आहे ते हरभजन सिंग हे अनेकदा करत आलाय. कारण की मुख्य गोलंदाज पण बॅटिंग देखील करायचा. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन. मॅच थांबवायची 1 मिनिट. ते शुभगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टी पक्षाचं युवा मोर्चाचं एक दिग्गज व्यक्तिमत्व, भिवंडी ग्रामीणचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि असंख्य तरुणांच्या हृदयावर आणि तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावाने या स्पर्धेला सातत्यानं एक स्टँड पाहायला मिळतं. असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत माणुसकी आणि मैत्री या खात्यावर असंख्य तरुणांच्या मनामध्ये राज्य करणारे हे व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, एकच चर्चा युवा मोर्चा. भिवंडी ग्रामीण अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नीरज भाऊ गुरव इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम. दादा आहे लई दिलवाला, वेळ प्रसंगी धावून जातो. सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहताय आणि त्यांच्या समवेत असणारा संपूर्ण इथे मात्र तरुण वर्गालाही आपण इथे मात्र पाहतोय. समाजसेवक वाला निलेश गुरव भिवंडीवाला. त्या व्यक्तिमत्वाची चर्चा या भिवंडी तालुक्यापुरती मर्यादित न राहता वाडा, भिवंडी, पालघर आणि संपूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्ह्यापर्यंत ज्याच्या नावाची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. एकच चर्चा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांचं वेलकम, सुस्वागतम. जय भजन स्पोर्ट्स शेला आयोजित जय भजन चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावर VVIP डाईसवर आदरानं सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. ज्या क्षणाची तब्बल 3 दिवस आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ते व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला इथं मध्ये येताना पाहायला मिळतात. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय निलेशजी गुरव साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर VVIP डाईसवर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आदरणीय पंकजजी पवार साहेब इथे उपस्थित होत आहेत, लाराजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही या सर्वांना नम्रतेची विनंती करतो, पण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विजय, धन्यवाद तेजस. मॅचकडे वळत आहोत. थोडीशी क्रुशल मोमेंटवरती मॅच आहे, त्यामुळे थांबवलं देखील जाईल. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी धाब्यांची गरज आहे, ती टोटल 8. 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि तदनंतर धावसंख्या फळकावरती जोडली गेली, ती टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील. धावा फळकावरती जोडल्या गेल्या 49 49. म्हणजे उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता 6 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगतीये आणि खरं तर तेजस ज्या पद्धतीने उल्लेख केला आणि मी देखील म्हणेन की 2022 मध्ये निलेशजी गुरव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक शब्द दिला होता की डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपल्या विभागात आणली जाईल आणि त्या स्पर्धेमध्ये या विभागात पहिली मॅन ऑफ दी सिरीज बाईक ठेवण्यात येईल. आणि ते 2023ला जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला आणि आपल्या विभागामध्ये पहिली अशी स्पर्धा आपल्या समोर आणली. असा एक फॉर्मॅट आणला की ज्याच्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज या विभागामध्ये बाईक ठेवण्याचं काम केलं आणि ते फक्त
सन्मान्य आदरणीय निलेशजी गुरव साहेबांच्या माध्यमातून ती स्पर्धा साकारली गेली आहे आणि असे गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना की आहे समाजसेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. आणि खरे तर मी त्याच पद्धतीने म्हणेन की समाजसेवकामध्ये तत्परतेने कार्यसम्राट जे राहिलेत त्यांच्या माध्यमातून अनेक सारे समाजसेवकाची कामं केली गेली आहे. आणि फक्त क्रिकेट पुरता नव्हे तर त्यांच्या माध्यमातून कुस्त्यांचे जंगी सामने देखील अनेक वर्षांपासून कव्वाड नगरीमध्ये रंगताना पाहिलंय. कारण की माती जी आहे हा मातीचा खेळ आपला महाराष्ट्राचा आहे. माती आपली परंपरा आहे आणि या मातीचा खेळाचं काम मातीचा खेळ आपल्या कव्वाड नगरीमध्ये रंगवण्याचं काम अगदी त्यांच्या माध्यमातून तत्परतेने पाहतो. आणि असे अनेक सारे कामं आहेत, कामांची अगदी लिस्टच निघेल बाहेर. अशी खूप सारे कामं केले असे गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॅचकडे जातोय. धावसंख्या फलकावरती टोटल 49 म्हणजे विजयासाठी आता 53 धावा झाल्यात. विजयासाठी 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावेची मॅच रंगतीये. बॉल तयार. ओ ड्राईव्ह केलाय फ्रंट फुट वरती आणि फ्रंट राहायचं काम नार बोरपाडा संघ मैदानावरती करते. मॅच जिंकली. मुकद्दरचे सिकंदर बनलेत आणि म्हटलं होतं ना की बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे पण सध्या दबाव होता. पण दबाव पूर्णपणे फिरलाय. लगेचच आपण टॉसकडे जाणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच एनआर बोरपाडा बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाभ या 2 संघांच्या माध्यमातून आपण मॅच पाहणार आहोत. आपण टॉससाठी जात आहोत आणि नाणेफेकीचं कौल करण्यासाठी सन्माननीय आदरणीय निलेशजी गुरव साहेब आणि सन्माननीय श्रीकांतजी केणे साहेब, गजाननजी भोईर साहेब आणि तुकारामजी वारगडे साहेब या सर्वांना मी विनंती करतोय की आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय पंकजी पवार साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील आमच्या समवेत आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे, जिथे टॉस करणार आहोत आणि तुमच्या समवेत तेजस जॉईन होईल. नेता यो आमचा लई दिलदार दादाच कार्य